नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एक केक व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने. त्याच्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे मोठं. त्याच्यामध्ये मी एक कप म्हणा किंवा एक वाटी मीठ टाकते आणि हे आपण असं आतमध्ये टोपामध्ये पसरवून मी इथे गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावरती ठेवून ते गरम करून घेणार आहे. त्याच्यावरती झाकण ठेवते. इथे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. इथे 1 कप मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमच बेकिंग पावडर टाकते. इथे मी 1 कपापेक्षा कमी पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे पाऊण कप घेतलेली आहे पिठी साखर. 50 ग्रॅम बटर घेतलेला आहे. बटर हे सॉल्टेड आहे. इथे 2 ते 3 चम्मच दही घेतलेला आहे. लागलंच तर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच दूध वापरणार आहोत. इथे मी केकचा भांडा घेतलेला आहे. त्याला मी व्यवस्थित बटर लावून ग्रीस करून घेतलेला आहे. इथे मी त्या केकमध्ये बीटचं ज्यूस करून वापरणार आहे. एका बीटचं ज्यूस म्हणजे बीट आहे ते मी शिजवून घेतलं, 10 मिनटं पाण्यामध्ये उकळवून घेतलं. त्याच्यानंतर मिक्सरला लावून त्याचं ज्यूस तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत. याच्या जागी तुम्ही फूड कलर वापरलात तरी चालेल. आता हे बटर आहे, याच्यामध्ये मी पिठी साखर घालते. व्यवस्थित फेटून घेते. इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर असेल तर उत्तम, छान फेटून निघेल. त्यात मी दही टाकते. आणि छान असं फेटून घेते. तुम्ही पाहिलं तरी ते छान असं मी फेटून घेतलेलं आहे. साखर, दही आणि बटर. त्याच्यामध्ये मी 1 चमच मध टाकणार आहे. तेही त्याच्यात फेटून घेणार आहे छान. आता याच्यामध्ये आपण हे मैदा आणि त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकलेली आहे तेही वापरणार आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा टाकला तरी चालेल. मी याच्यामध्ये वापरलेला नाही आहे. आता हे आपण छान मिश्रण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण एकदम असं सुकं झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे बीटाचं ज्यूस तयार केलेलं आहे ते टाकूया. त्याच्याने छान असा कलर येणार. थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अजून लागेल. हे आपण जे ज्यूस बनवून घेतलं ते 200 ml होतं. आपण सर्व ज्यूस त्यात वापरलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 200 ml बीटचं ज्यूस वापरलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हवं असेल तरच आपण त्याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चम्मच दूध वापरायचं. मिश्रण जर जास्त घट्ट वाटलं तर. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे. आता हे मी आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये टाकून घेते.
त्याच्यामध्ये जे उरलेलं असतं ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं टॅप करायचं म्हणजे कुठे बबल्स राहत नाही. आपण इथे टोप ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आणि हाताला चटका लागणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित त्या स्टँडवरती ठेवायचं. आणि हे आता आपण 45 ते 50 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. 45 मिनटं झालेली आहे. बघूया आपला केक छान तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. तुम्ही पाहिलं तर इथे साईडला संपूर्ण बॉर्डर सुटलेले आहेत आणि आपला केक हा मस्त तयार झालेला आहे. ते आता थंड होऊ द्यायचे. आता आपण व्हिप क्रीम तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि इथे 3 ते 4 चम्मच पिठी साखर घेतली आहे, पावडर शुगर. इथे मी व्हिप क्रीमची पावडर घेतलेली आहे. अशा प्रकारचं व्हिप क्रीम पावडर अशा प्रकारचं पॅकेट असतो. त्याच्यामध्ये मी 50 ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. ही फ्रेश क्रीम लो फॅट असते. त्याच्यामध्ये पाणी असतो आणि तो मी पाणी काढणार नाही आहे, तर ती मी आधी फेटून घेते व्यवस्थित. आता मी 3 ते 4 मिनटं मी फेटून घेतलेली आहे. ही पूर्ण अशी थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत, अशी घट्ट होईपर्यंत आपल्याला ती फेटायची आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं तरी फेटायला लागणार आहे. ह्याच्यामध्ये आपण व्हिप क्रीम पावडर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायची. तुम्ही पाहिलं तर आता ही घट्ट होत आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स आणि पावडर शुगर टाकते. स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित एकाच साईडने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी पावडर शुगर टाकते आणि व्हॅनिला इसेन्स अर्धा चम्मच. आता हे पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे. घट्ट होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचे. आपली छान अशी व्हिप क्रीम तयार झालेली आहे.
ही आता मी 15 ते 20 मिनटं छान अशी फेटून घेतलेली आहे आणि मस्त अशी क्रीम तयार झालेली आहे. आता ही आपण केकला लावून घेणार आहोत. त्या अगोदर मी 2-3 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवते. आपली क्रीम आता तयार आहे व्यवस्थित आणि क्रीम आपण केकला लावून घेऊया. आपण एका साईडला लावून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती दुसरं केक आपण जे तयार केलेलं आहे ते त्याच्यावरती सेट करायचे आणि पुन्हा त्याच्यावरती लावून घ्यायची. केकला आपला छान असा क्रीम लावून झालेला आहे आणि बाजूचा पेपर पण काढून टाकलेला आहे. आता आपण त्याला डेकोरेशन करूया. आपला व्हॅलेंटाईन डेचा केक तयार आहे.